तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट आलेली आहे, कारण की भरपूरशा महिलांना एप्रिल हप्ता जमा झालेला नाही। तर महिलांच्या दिमागामध्ये असा प्रश्न पडतो की एप्रिल हप्ता केव्हा मिळणार। तर मित्रांनो, सगळी माहिती सांगतो, परंतु तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे। तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील। तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी येणार, तर अशा प्रकारे भरपूरशा महिला कमेंट करत आहे, परंतु हा क्वेश्चन देखील बरोबर असणार आहे, कारण की महिलांना लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही। तर सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा करणार त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे। तर बघा, सरकारने म्हटलं होतं की महिन्याच्या 1 तारखेला लाडक्या बहिणींना पैसे टाकणार, परंतु लाडक्या बहिणींना हे पैसे आले नाही। तर भरपूरशा महिलांना मागील हप्ते देखील आलेले नाही, जसे की जानेवारी, फरवरी, मार्च। तर भरपूरशे हप्ते बहिणींना जमा झालेले नाही, परंतु भरपूरशा महिलांना हे हप्ते जमा झाले होते। तर आता हे जसे की लाडकी बहीण योजनेचा एप्रिल हप्ता असणार आहे, तर हा हप्ता भरपूरशा महिलांना जमा झालेला नाही, कारण की हे निधी वाटप सुरुवात झालेली नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर बघा, जेव्हा हे निधी वाटप सुरुवात होणार, कारण की आदिती तटकरे यांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हे अजित पवारांसोबत आणि त्यांच्यासोबत त्यांनी हे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये 2100 रुपयाच्या संदर्भात हे माहिती दिलेली आहे, परंतु त्यावर अजूनही काही निर्णय दिसून आलेला नाही। त्यामार्फत हे एप्रिलचा हप्ता अजूनही बहिणींना टाकण्यात सुरुवात व्हायची आहे, परंतु जे 2100 रुपयाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तो निर्णय जेव्हा सक्सेस होईल, जेव्हा तो निर्णय सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मानला जाईल, तेव्हाच ते तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे। आता बघा, भरपूरशा महिलांना प्रश्न पडत होतो की 2100 रुपयाचा हा निर्णय परिपूर्ण होणार का, किंवा 1500 रुपये आम्हाला येणार। तर बघा, जेव्हा आता कॅबिनेटची बैठक बसली होती, तेव्हा आदिती तटकरे यांनी म्हटलं होतं की बहिणींना हे आपण आश्वासन दिलेलं होतं की जेव्हा आपली सरकार सत्तेमध्ये येणार, तर डबल सत्तेमध्ये सरकार आलेलं। देवेंद्र फडणवीस यांनी देखील महिलांना सांगितलेलं होतं की 2100 रुपयाचा निर्णय घेतला आणि त्यांनी कसम देखील सांगितलेली होती। त्याचसोबत कर्जमाफी संदर्भात देखील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं, लाडक्या बहिणींना आश्वासन दिलेलं होतं। तर असं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं की एकदा सरकार डबल सत्तेमध्ये येऊ द्या, त्यानंतर तुमचं आम्ही कर्जमाफी देखील करून देणार, आणि लाडकी बहिणींचे हे 1500 रुपयामध्ये 600 रुपये वाढ करून 2100 रुपये दिले जाणार, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं होतं। परंतु जानेवारी, फरवरी, मार्च हे हप्ते बहिणींना जमा केले, त्यांच्या अकाउंटमध्ये बहिणींच्या अकाउंटमध्ये हे पैसे त्यांनी सरळ आणि सोप्या पद्धतीने टाकलेले होते। डीबीटी मार्फत त्यांनी अपडेट सांगितलेली होती की ज्या बहिणींचं अकाउंट हे डीबीटी असेल, आता डीबीटी म्हणजे काय तुम्हाला मी भरपूरशा व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की डीबीटी म्हणजे तुमच्या बँक खात्याला जे आधार नंबर लिंक असते आणि तुमच्या आधार कार्डला जो बँक अकाउंट लिंक असते त्याला डीबीटी म्हणते। आता तुम्ही जर 2 अकाउंट काढले असेल, 2 किंवा 3 अकाउंट काढले असेल, तर 3 अकाउंटपैकी एकच अकाउंट हे डीबीटी होत असते, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ज्यालाच प्रायमरी सुद्धा म्हटलं जात असतो, तर तुम्हाला ते सुद्धा चेक करून घ्यायचं आहे की तुमचं प्रायमरी आणि डीबीटी अकाउंट हे कोणतं आहे। जर डीबीटी चेक करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता की डीबीटी हे कसं करावं लागणार आहे। तर बघा, आदिती तटकरेंनी माहिती हे लाईव्ह माहिती तुम्हाला सांगितलेली आहे, कारण की बघा, हे कॅबिनेटची बैठक झालेली आहे, त्या संदर्भात आदिती तटकरेंनी हे तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। तर व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला ते माहिती लाईव्ह दाखवले जाणार आहे की आदिती तटकरे मॅडमनी एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात आणि 2100 रुपयाच्या निर्णयासंदर्भात बहिणींना अतिशय खुशखबर आणि आनंदाची बातमी सांगितलेली आहे। म्हणून एप्रिलचा हप्ता आतापर्यंत तुम्हाला टाकला गेला नाही, कारण की बघा, जेव्हा 1500 रुपये टाकले जाणार, तर ते 1500 रुपये तुम्हाला कंपल्सरी टाकले जाणार आहे। परंतु हे 1500 रुपये आता एप्रिल हप्त्यामध्ये का बरं टाकले नाही, कारण की 2100 रुपयाचा निर्णय हा पूर्ण झाला पाहिजे, म्हणून बहिणींना 1500 रुपये टाकले नाही। जर का 1500 रुपये टाकले जाणार, तर हे 1500 रुपये तुम्हाला येणार, कारण की 2100 रुपयाचा निर्णय हे बाद होऊन जाणार। म्हणून बहिणींना 2100 रुपयाचा निर्णय पूर्ण झालेला पाहिजे आणि 2100 रुपये बहिणींना आले पाहिजे। त्या कारणास्तव जे आदिती तटकरे असणार आहे यांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये बसून सांगितलेलं आहे की 2100 रुपये बहिणींना दिले जाणार आणि देणारच, अशा प्रकारे बहिणींना आम्ही आश्वासन दिलेलं होतं। परंतु त्या आश्वासनावर काहीही निर्णय घेतला गेला नाही सरकारने, परंतु 2100 रुपये केव्हा बहिणींना दिले जाणार त्या संदर्भात आदिती तटकरे यांनी लाईव्ह माहिती सांगितलेली आहे। परंतु हे सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगतो, परंतु तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघा, आदिती तटकरे यांनी काय तुम्हाला सांगितलेलं आहे, तर महत्त्वाची माहिती असणार आहे, तर व्हिडिओला एंडपर्यंत बघणे गरजेचे असणार आहे आणि आपल्या मैत्रिणीला, मित्राला हा व्हिडिओ शेअर करणे गरजेचे असणार आहे, कारण की बघा, लाडकी बहीण योजनेचा एप्रिलच्या
हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती हे बहिणींना आदितीताई तटकरे यांनी सांगितलेली आहे। तर माहिती तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे असणार आहे, कारण की 2100 रुपये हप्त्यासंदर्भात काही नियमसुद्धा तुम्हाला सांगितले गेले आहे। त्या नियमात, त्या अटीन, त्या शर्तीमध्ये जर का तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला 2100 रुपये मिळणार, अन्यथा तुम्हाला 2100च्या ऐवजी 1500 रुपये मिळणार आहे। म्हणून तुमचा हा व्हिडिओ आजचा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा आदितीताई तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे। तो त्यांनी प्रश्न विचारला तो कृषी विभागाच्या नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये आपण विचारला असेल। ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही। एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो। त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत। त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये, फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात। त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही। 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीने अफवांच्या इथून आलेला आहे। हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही। वरुण सरदेसाई अध्यक्ष महोदय माझे रोहितजी मी विचारतो तेच विचारतोय। अध्यक्ष महोदय माझे अध्यक्ष ठीक आहे अध्यक्ष महोदय त्यांना बोलू अध्यक्ष महोदय माझे 3 स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय यांना आहेत। अहो तेच देतील, 2100च विचारतात, त्यांना संधी तर द्या। अहो मला बोलू द्या ना, आता सगळे प्रश्न तुम्हीच विचारणार। माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत। निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते, त्यानंतर निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये। आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न, सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो। अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचंय की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती। फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 पेक्षा आहे। याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार घेईल। पुढे चला सगळं समाधान